नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, सध्या मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जे काही वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आलेल्या आहेत, अशा या सर्व कंपन्यांमध्ये आयकॉन हे देखील एक नाव शेतकऱ्यांना दिसत आहे. त्यामुळे बऱ्याच साऱ्या व्हिडिओच्या आता सध्या ज्या काही कमेंट आहेत किंवा जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, की आयकॉन कंपनी कशी आहे किंवा आयकॉन कंपनीबद्दल थोडीफार माहिती सांगा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथून मागे देखील 2 व्हिडिओ आपण आयकॉनवरती बनवलेले आहेत. मी स्वतः एक आयकॉन पंप धारक आहे. आयकॉनचा एक पंप कुसुम योजनेतून मी घेतलेला आहे. तो मी वापरत आहे. तर 2 व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. तरी पण ज्या शेतकऱ्यांना तो व्हिडिओ जर सापडत नसतील, तर अशा शेतकऱ्यांसाठी आजचा हा पुन्हा एकदा आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आयकॉन कंपनीबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण ह्या जे काही सोलर प्लेट आहेत, ह्या पाहू शकता. मी हा आयकॉनचा पंप निवडलेला होता जवळपास 4 वर्षापूर्वी. जेव्हा कुसुम योजनेमधून सोलार पंपाचे लागले होते मला, तेव्हा मी आयकॉन पंपची निवड केलेली होती. तेव्हा पाहू शकता आपण 3चा हा पंप आहे. 3च्या पंपसाठी 9 ज्या काही सोलर प्लेट आहे, ह्या यांनी दिलेल्या आहेत. आता आपल्याला स्ट्रक्चर दाखवतो कशाप्रकारे आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे पाहू शकता. हे जे काही स्ट्रक्चर आहे, हे अशा प्रकारे आपल्या पंपाचे स्ट्रक्चर आहे. एकदम मजबूत अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसून येत असेल. अशा प्रकारे यांनी आपल्याला स्ट्रक्चर दिलेले आहे. तर आता जे काही कंट्रोलर आहे, याची पण माहिती आपण घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, आयकॉनच्या कंट्रोलरबद्दल जर बोलायचं झालं, तर आपण या कंट्रोलरवरती नाव पाहूनच आपल्याला कळलं असेल की कोणत्या कंपनीचे हे कंट्रोलर आहे. तर शेतकरी मित्रांनो, जी काय आयकॉन कंपनी आहे, ही जी काय मटेरियल आहे, ही इकोझनचं प्रोव्हाईड करते. असं सांगण्यात येत आहे की इकोझन आणि आयकॉन या कंपन्या दोन्ही एकच आहेत. फक्त वेंडर लिस्टमध्ये वेगवेगळ्या नावाने ते इन होतात. परंतु दोन्ही कंपनी एकच आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. परंतु जे काय असेल ते पण बऱ्याच ठिकाणी पाहिलं की जे आयकॉन पंप ज्या शेतकऱ्यांनी निवडलेला आहे, त्या शेतकऱ्याला इकोझनचाच कंट्रोलर मिळत असतं, इकोझनचंच मटेरियल मिळत असतं. त्यामुळे माझ्या माहितीस्तव तरी माझ्या आतापर्यंतच्या अनुभवामध्ये सर्वात एक नंबर क्वालिटीचं मटेरियल, एक नंबर क्वालिटीचं कंट्रोलर जे काही कोणत्या कंपनीचं आहे, ते आहे इकोझेन कंपनी. कारण शेतकरी मित्रांनो, इकोझेनचं जे काही पंप आहे, याचा अनुभव मला खूप दांडगा आहे. हा स्वतः मी आयकॉन म्हणून पंपाची निवड केलेली होती. यावरती आपल्याला पाहू शकता इकोझोनचं जे काही कंट्रोलर आहे, इथे नाव पाहू शकता व इथे देखील आपण पाहू शकता जे काही सर्व डिटेल आहे पंपची इथे दिलेली आहे. तर सगळ्यात बेस्ट पंप हा लागलेला आहे. 4 वर्ष झालेले आहेत पंप इन्स्टॉल करून. परंतु अद्याप कुठलीही अडचण मला या पंपाबद्दल आलेली नाही किंवा पाणी कमी मारणे किंवा लवकर बंद पडणे किंवा कोणता काही फॉल्ट होणे, अशी कुठल्याही प्रकारची माझी काही अडचण मला आलेली नाही. चला तर मित्रांनो, जे काही पाट्या आहेत, जे काही सोलर प्लेट आहेत, हे आपण दाखवते की कोणत्या कंपनीच्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता ह्या ज्या काही सोलर प्लेट आहेत, ह्या ओरिजिनल जी काही आयकॉन कंपनी आहे, या आयकॉन कंपनी नावानंच ही कंपनी वेंडर लिस्टमध्ये रजिस्टर्ड आहे. तर या स्वतः आयकॉन कंपनीच्या पाट्या आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी हा पंप निवडलेला आहे, त्यांनी सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे की आपल्याला ज्या काही पाट्या आहेत, ह्या आयकॉनच्या मिळणार आहेत व कंट्रोलर हे आपल्याला इकोझनचे मिळू शकते. त्यामुळे हा जो काही पंप आहे, हा अतिशय चांगल्या क्वालिटीचा पंप आपल्याला मिळणार आहे. माझ्या अनुभवानुसार हा जो काही माझा पंप आहे, हा मला आतापर्यंत या पंपाने कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही. आणि शेतकरी मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इकोझनचं कंट्रोलर मिळाल्यानंतर हे इकोझनचं कंट्रोलर मोबाईल ऑपरेटेड आहे. आपल्याला जे काही इकोट्रॉन नावाचे ॲप्लिकेशन आहे, हे इन्स्टॉल केल्यानंतर त्यामधून आपण आपला जो काही इकोझनचा किंवा आयकॉनचा पंप आहे, हा ऑन ऑफ मोबाईलवरती घरबसल्या करू शकते. त्यामुळे देखील हा शेतकऱ्यांसाठी पंप एक चांगल्या प्रकारचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याला खरा जो काही प्रश्न असतो, हा पाणी प्रेशर किती मारतो, कशाप्रकारे पाणी मारतो. तर शेतकरी मित्रांनो, सध्या सकाळचे जवळपास 8:30 वाजलेले आहेत. आता 8:30 वाजता मी तुम्हाला दूर जवळपास 20-25 छड्या जी काही पाईपलाईन गेलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला पाणी काढून दाखवत आहे. कशाप्रकारे पाणी सकाळी सकाळी
हा पंप मारत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता हा आपला 3चा पंप आहे. जवळपास 4 वर्ष या पंपाला झालेली आहेत इन्स्टॉल करून. आजही आपण पाण्याचे प्रेशर पाहू शकता. एवढं फक्त मी देखील मान्य करतो की जेव्हा पंप बसवल्या 1-2 वर्ष जशा प्रकारे पंपाने पाणी मारलं, तशा प्रकारे आता पाणी मारत नाही. कारण माझ्याकडूनच पाट्या आहेत, हे धुणे किंवा पुसणे होत नाही, त्याच्यावरती धूळ आहे किंवा अनेक काही कारणं असू शकतात. परंतु आपण पाहू शकता की अशा प्रकारे सध्या आता 4 वर्षानंतर देखील अशा प्रकारे 3चा पंप आहे. 30 मीटरची हेड आहे विहिरीमध्ये. अशा प्रकारे आपल्याला पाणी प्रेशर, आता आपली जी काही विहीर आहे ही इथून खूप दूर आहे. तिकडून पाणी आपल्याला इकडे पाईपलाईनने येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हा जो शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण जो काय आयकॉनचा पंप आहे, या पंपाचे पाणी प्रेशर स्ट्रक्चर, त्यासोबत जे काही सोलर प्लेट आहेत, या कंट्रोलर इत्यादीची माहिती पाहिली. त्यासोबतच आता आपण जे काही तुम्ही स्क्रीनवरती एका साईडला पाहत आहात, हा जो काय आहे हा तो ॲप्लिकेशन आहे. ज्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हा आयकॉन असेल किंवा इकोझन असेल, हा जे हे पंप ऑन ऑफ होत आहेत. अशा प्रकारचे जो काही ॲप्लिकेशन आहे त्याचा हा डॅशबोर्ड आहे. अशा प्रकारे या डॅशबोर्डवरती किंवा या ॲप्लिकेशनमधून आपण आपला पंप ऑन ऑफ देखील करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आता ज्या शेतकऱ्यांना आयकॉनबद्दल माहिती पाहिजे होती, आपल्याला होईल त्या भाषेमध्ये, होईल त्या शब्दामध्ये आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यावरती यापेक्षा जर अजून माहिती पाहिजे असेल तर आपले दुसरे 2 व्हिडिओ आयकॉनबद्दल आपल्या चॅनलवरती आहेत. आपण ते देखील पाहून घ्यावेत, जेणेकरून आपल्याला आयकॉनची निवड करताना नक्कीच ही माहिती आपल्याला कामा येईल. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.